आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती, आपण बघितलेलं आहे. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलेलो. तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत. त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही. पण आज मुद्दाम म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. सकाळ बैठकीसंदर्भात काय चर्चा झाली का? युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. मला वाटतं 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, आपल्या समोर सांगितलं. त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत, ज्यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मनभेद आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही. एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे. सगळी 5 तारखेची आमची तयारी सुरू आहे. माझी या बाबतीमध्ये कुठे चर्चा झालेली, हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्या बाबतीमध्ये एक शब्द आम्ही बोललेलो नाही. कोणती मतं कुणाला पाहिजे, कोणती पदं कुणाला पाहिजे, कोणतं खातं कुणाला पाहिजे, या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो. त्या संदर्भात काही चर्चा झाली, पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच